नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 12 गफूरनगर येथे झालेला काँक्रीट रस्ता कामाचे आमदार बंधूंच्या हस्ते झाले आज लोकार्पण। रस्त्यावर लूटमार करणाऱ्या लुटारूंना शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झाला डायरिया, रुग्णालयात करण्यात आले दाखल। आमदार जयकुमार रावलांचे निकटवर्ती कामराज निकमांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। विशालगड हिंसाचारात सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, MIMचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 गफूरनगर वडजाई रोड ते मोईन भंगारवालापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले होते। दरम्यान सदरील रस्ता काम हे अतिशय उत्कृष्टरित्या झाल्याने आज त्या काँक्रीट रस्ता कामाचे आमदार बंधूंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। शिवाय परिसरातील नागरिकांच्या वतीने काँक्रीट रस्ता काम केल्याने आमदार बंधूंचा पुष्पफूल देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान या प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकसह MIM पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गफूरनगर के अंदर डॉक्टर फारूक शाह साहब शहर धुलिया के अंदर उन्होंने मूलभूत के अंदर 80 लाख का रोड और गटर का काम उन्होंने यहाँ पर मुकम्मल किया है। आमदार फारूक शाह साहब, आपको पता है, आप पत्रकार साहब, आप हर वक्त उनके प्रोग्राम के अंदर आते हैं कि कोई शहर के अंदर इतना काम आपको नज़र नहीं आएगा, लेकिन धुलिया शहर के अंदर आप हर महल्ले के अंदर जाएंगे, वहाँ पर आपको रोड, गटर, लाइट का सारा काम नज़र आते हुए दिखेगा। ये पहले धुलिया के अंदर ऐसे आमदार है जो हर वक्त तो जब भी जाते हैं ये निधि लाते हैं और इंसानियत की बुनियाद के ऊपर हर फिरके के अंदर हर ईमान वाले और हमारे बिरादान वतन जिसका भी जो काम होता है उन लोगों को काम के लिए निधि तकसीम करते हैं। धुलिया के अंदर कोई ये नहीं बता सकता है कि फला जगह का काम नहीं हुआ, चाहे हमारे हिंदू भाई के महिला हो, मुस्लिम एरिया हो, हमारे और दूसरे लोगों के एरिया, हर एरिया के अंदर साहब ने काम को किया है। जहाँ पर रोड गटर का काम किया वहीं पे कब्रिस्तान मंदिरों का काम किया, जहाँ पे मदरसों का काम किया वहीं पे गिरजाघरों का काम किया। साहब एक ऐसे आमदार है जो सारे लोगों को लेकर चलते हैं, जो सारे लोगों के साथ में काम करते हैं। संतान भूमि का काम इन्होंने धुलिया के अंदर किया है और ये 80 फुट रोड का काम किया। इस तरीके से काम धुलिया के अंदर साहब कर रहे हैं। हम सबसे यही उम्मीद रखते हैं और आज दोबारा मैं बताना चाहता हूँ कि गफूरनगर के अंदर जो आज ये जो जलसा लिया गया, यहाँ पे 80 लाख का काम आमदार फारूक शाह साहब की निधि से यहाँ पर मुकम्मल हुआ, जिसके ऊपर हम खड़े हैं। रोड और गटर के काम को इतना बस कहते हुए मैं अपनी बात को खत्म करता हूँ। धुळे सुरत बायपास रोडावरील सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी मारहाण करीत त्याच्या जवळील रोकडसह मोबाईल लुटण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती। त्या दरम्यान गुन्ह्यातील आरोपींना धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 55,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील बाळासाहेब सूर्यवंशी, दिनेश परदेशी, सचिन गोमसाडे, अमित रनमाडे, कुंदन पटाईत, दीपक सैंदाने या पथकाने केली। सभी को नमस्ते। तो धुळे शहर पुलिस स्टेशन के अंडर 25 जून रोजी रात्रि एक रॉबरी का ऑफेंस दाखिल किया है। तो वो रॉबरी के ऑफेंस में 3 अंडों की इसम होता। तो वो तीनों लोग एक आदमी को रोकी, उसके ऊपर से उसके पास जो कैश, मोटरसाइकिल एंड उसका मोबाइल उसको मार के लेके गया था। तो धुळे शहर पुलिस स्टेशन में इसको हमने डिटेक्ट किया है ऑफेंस। PI धीरज महाजन और PSI बाला साहब तौरत ने अच्छा काम किया है। तो उसमें हमने जो माल गया था, एक मोटरसाइकिल यानी उसका मोबाइल फ़ोन, वो दोनों रिकवर हुए थे एंड उसमें 4 आरोपी को हमने अरेस्ट किया है। तो वो चारों आरोपी में 2 आरोपी ऐसा है उसको ऑलरेडी प्री रिकॉर्डेड हिस्ट्री है, उसमें ऑलरेडी ऑफेंसेस दाखिल है उसके अगेंस्ट। एंड उसमें जो 2 आरोपी है दिनेश गायकवाड़, कृष्णा गायकवाड़ आणि भूषण पचारे, ये दोनों को हमने रिसेंटली मोहाड़ी में एक 307 गुने में भी अरेस्ट किया था।
तो उसको ऐसे रिकॉर्ड है। तो ये अच्छा कामगिरी को मैंने पीए धीरज महाजन एंड पीएसआई बाला साहेब तोरत को अभिनंदन करता हूँ। एंड ये पूरा कार्रवाई हमने एसपी सर एंड एडिशनल एसपी सर की गाइडेंस में किया है। धन्यवाद। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आश्रमशाळेत रोज टँकरने पाणी पुरवठा केला जातो। दरम्यान त्या टँकरने केलेल्या पाणी पुरवठ्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पोटात अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना तात्काळ धुळे शहरातील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यापैकी काही विद्यार्थ्यांना हिरे वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली। कुसुंबा येथील केशव स्मृती आश्रमशाळेतील मुलामुलींना जो काही संडास उलट्यांचा त्रास झाला त्या संदर्भात काल आणि आज दुपारपर्यंत अशी एकूण आपल्याकडे 35 मुलं मुली संडास उलट्याचा त्रास जास्त होऊ लागला म्हणून आलेले होते। त्यांना आपल्या येथील जिल्हा रुग्णालयातील ICUमध्ये आपण घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केलेले आहेत। त्यापैकी 9 बालकांना थोडासा जास्तीचा त्रास असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे संदर्भित केलेले आहे। उर्वरित 26 बालकांना येथे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहे। आता सध्या या 26 बालकांची तब्येत स्थिर असून सर्व धोक्याच्या बाहेर आहेत हे निश्चितपणे मला सांगावंसं वाटतं। आणि याकरिता रात्रंदिवस येथील माझे सर्व वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 ते वर्ग 2 सर्व वैद्यकीय अधिकारी मेट्रॉनपासून सर्व अधिपरिचारिका सर्व वर्ग 4 कर्मचारी हे रात्रंदिवस इथं मेहनत घेत आहेत आणि त्यामुळे सर्व बालकांची सध्या परिस्थिती स्थिर आहे असं मी सांगू इच्छितो। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे तसेच 32 वर्षापासून शिंदखेडा तालुक्यात भाजपचे एकनिष्ठ काम करणारे कामराज निकम हे शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसापूर्वी चर्चेत आलेली होती। मात्र कामराज निकम हे रावल यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशबाबत चर्चा या केवळ चर्चा असल्याचे सांगण्यात येत होते। मात्र काल त्यांनी शिंदखेडा येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले, मी 32 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून देखील मला जयकुमार रावल व भाजपाने न्याय दिलेला नाही आणि माझा रावल व भाजप पक्षाने वापरच केला। त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे आणि मला पक्षाने दिलेली जबाबदारी निस्वार्थपणे मी पूर्ण करेल असे पत्रकार परिषदेत कामराज निकम यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले। पक्षाच्या वरिष्ठांकडे जयकुमार रावल यांना भारतीय जनता पार्टीमध्ये यायला फक्त 20 वर्ष झालेले। त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टी ना सत्तेत होती, ना राज्यात होती, ना देशात होती। परंतु तू या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्रभाऊंना भेटण्याच्या वेळ आला, देवेंद्रभाऊ मला प्रामाणिकपणे नावानिशी ओळखतात, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु इथले जे स्थानिक आमदार आहेत ते इतके हट्टी आहेत की ते कोणाचं ऐकूनच घेत नाही, कुणाचंच ऐकून घेत नाही। म्हणून आम्ही शेवटी ठरवलं की त्यांना सोडलेलं परवडेल, त्याच्याशिवाय या मतदारसंघाचा विकास होणार नाही, शेतकऱ्यांचा विकास होणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर जाण्याचा मी निर्णय घेतला। मी वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शिंदखेडा विधानसभा क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा उहापोह आहे की इथं पिण्याला पाणी नाही। 100 गावं आज सुद्धा पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि सिंचनाचा मोठा प्रश्न या इथं निर्माण झालेला आहे। परंतु तापी नदीला एवढं पाणी असताना, सारंगखेडा सारखा बॅरेज भरलेला असताना आम्ही ते पाणी शेतापर्यंत पोहोचू शकलो नाही। स्वर्गीय अण्णासाहेब यांच्या काळात ज्या लिफ्ट तयार झाल्या होत्या त्या 20 वर्षात आम्ही कार्यान्वित करू शकलो नाही। सोन्यासारखा पिरियड या मतदारसंघाला 3 वर्ष मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं, तेव्हा सुद्धा आम्ही शेतापर्यंत पाणी पोहोचू शकलो नाही। या गोष्टी झाल्याच नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही। त्यांचं तत्व शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही, त्यांची निष्ठा शेतकऱ्यांशी प्रामाणिक म्हणून मी हा पक्ष सोडला। कारण मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे या गोष्टी माझ्याकडनं बघवल्या गेल्याने म्हणून मी सोडलो। विशालगड कोल्हापूर येथील स्थानिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी जमावाने विशालगड येथील रजा मस्जिदवर 14 जुलै रोजी हातोडा घातला। त्यामुळे या घटनेला हिंसक वळण लागले आणि निरपराधांवर हल्ले करण्यात आले। शिवाय त्यांची घराची दुकानांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली। तसेच पोलीस प्रशासनाने यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याने मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे।
ही सर्व परिस्थिती पाहता हिंदू मुस्लिम समाजात दंगल घडविण्याचे व दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा कट हिंदुत्ववादी संघटनेकडून होताना दिसून येत आहे. त्यामुळे झालेल्या हिंसक घटनेत सहभाग घेतलेल्या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा MIM पक्षाने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली. दरम्यान यावेळी MIM पक्षाचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर येथे विशाल गडावर जी गुंडागर्दी जाऊन जाळपोळ आणि अतिक्रमण विरोधात अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे, आज आम्ही धुळे MIMच्या टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसरना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निस्तरणाभूत काटा काढला पाहिजे. ह्या आज हे सरकार जे म्हणतं आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचा धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते. त्यांना एक सांगू इच्छिते, पहिले तुम्ही स्वतःचा धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा. हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं. दुसरी गोष्ट, ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे, ज्या मस्जिदीमध्ये धर्माचा ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे, हे खूप खेदनायक आहे. आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत आणि असं जर होत असेल ते निर्माण करण्याचं काम हे सरकार जर करत असेल तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा. कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणतात ना, हे कायदेविरोधी सरकार आहे. हे सरकार काहीही कामाचं नाही आहे. हे फक्त आजचे मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते. यांची लायकी नाही आहे यांनी खुर्चीवर बसायची. आणि आज ज्या जाळपोळ झालेल्या लोकांचं जे अतिक्रमण झालेल्यांचं नुकसान आहे, त्यांचे नुकसान भरपाईचा सगळ्यात पहिले आदेश काढण्यात यावे. या महाराष्ट्रात जेवढं हिंदूंना राहायचा अधिकार आहे तेवढाच मुसलमानांना सुद्धा राहायचा अधिकार आहे, दलित बांधवांना राहायचा अधिकार आहे. ह्या अशा लोक दादागिरींनी, अशा गुंडगिर्दीकारांनी, आणि मी बघितलं बातम्यांमध्ये बघितलं की ह्या मोर्चेमध्ये खूप जबाबदार लोक होते, खासदार होते, माजी आमदार होते, पदाधिकारी होते. त्यांच्याकडनं तरी आम्हाला ही अपेक्षा नाही आहे आणि मी अशा लोकांच्या घटनेचा निषेध करते. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.